नमस्कार. आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी शेफ मन्नार मस्के आपले स्वागत करत आहे. तर आज आपण इथं बनवणार आहोत आज चिकन चंगेझी. चिकन चंगेझी आहे, बहुतेक ही रेसिपी खूप लोकांना माहीत नाही आहे, पण ॲक्च्युली ही रेसिपी जी आहे ही दिल्लीमध्ये पुराणी दिल्ली जी म्हणतात आणि पहाडगंज तिकडे एक एरिया आहे, तर ते ही जास्त प्रमाणामध्ये धाब्यावरती बनवली जाते. तर चिकन चंगेझी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघू शकाल. चिकन चंगेझी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, पातळ लांब चिरलेला कांदा, दही, अद्रक लसणाची पेस्ट, फ्रेश क्रीम, बटर, टमॅटोची पेस्ट, हिरव्या मिरच्या, काजूचे तुकडे, धणे पावडर, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद, लवंगा, मोठी वेलची, दालचिनी, मीठ, फ्रेश कोथिंबीर. चिकन चंगेझी आपण ही 2 स्टेपमध्ये बनवणार आहोत. 2 स्टेपमध्ये बनवताना पहिले आपण चिकन 70% कुक करणार आहोत. त्याला चिकनला चांगलं मॅरिनेट करणार आहोत. तर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, इथे आपण 800 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन चांगलं वॉश करून चिकन बोन सकट घ्यायचं आहे. बोनलेस चिकन यूज करायचं नाही आहे, कारण हे जे चिकन आहे हे आपण तव्यावरती शिजवणार आहोत. जास्त करून हे तव्यावरती शिजवणारं चिकन आहे. आणि हे जी ग्रेव्ही असते ही सॉफ्ट किंवा पातळ किंवा हॉटेलसारखी जशी स्मूथ ग्रेव्ही असते तशी नसते, ही थोडी जाडसर ग्रेव्ही असते. तर चिकन चंगेझीसाठी आपण घेणार आहोत, पहिले चिकन घेणार आहोत. चिकनला मॅरिनेट आपण सगळ्यात पहिली स्टेप जी करणार आहोत ते चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत. तर चिकनला मॅरिनेट करण्यासाठी इथं आपण 800 ग्रॅम इथे चिकन घेतलेलं आहे. ह्या चिकनमध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चम्मच दही. दही जे आहे थोडंसं फेटून घ्यायचं आहे. दही आपण चांगल्या प्रकारे फेटून, दही जे आहे जास्त आंबट वापरायचं नाही आहे. जर तुम्ही ह्या रेसिपीमध्ये टमॅटो पण आपण यूज करणार आहोत, तर टमॅटो गोड थोडेसे पिकलेले जास्त लालसर असतील तर ते आंबट नसतात. पण टमॅटो जर तुमचे आंबट असतील तर आपण इथे दही जे वापरणार आहोत थोडंसं गोड दही वापरलं जाणार आहे. तर इथे आपण दही घेणार आहोत. दही इथे टाकणार आहोत आपण 4 चम्मच दही ॲड करणार आहोत. तसेच आपण इथे ॲड करणार आहोत 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट. 2 छोटे चम्मच अद्रक लसूणची आपण इथे पेस्ट ॲड करणार आहोत. तसेच ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. मसाल्यांमध्ये धनिया पावडर आहे. धणे पावडर जी असते आपली, धणे पावडर घरी आपण बनवतो. धणे चांगले हलकेसे ड्राय रोस्ट करायचे आणि नंतर मग त्याची पावडर करायची, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. तर आपण इथे धणे पावडर टाकणार आहोत 1.5 चम्मच. तसेच थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी यूज करा कलरसाठी. पण हे स्पायसी नसतं, एवढं खूप तिखट नसतं, त्यामुळे तुम्ही देगी मिर्च पावडर किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ती वापरू शकता. तर काश्मीरी मिर्च पावडर ही आपण 2 चम्मच वापरणार आहोत. आणि चवीनुसार मीठ आपण इथे अर्धा चम्मच इथे मीठ टाकणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवायचं, आपण मीठ ॲड केल्यानंतर जेव्हा आपण स्टेप घेतो, प्रत्येक मसाले बनवतो किंवा ह्याची ग्रेव्ही जेव्हा बनवतो तेव्हा पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण पहिलं ऑलरेडी चिकनच्या मॅरिनेशनमध्ये मीठ ॲड केलेलं आहे. ओके, तर हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून याला फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटं आपण त्याला रेस्ट देणार आहोत. तर मॅरिनेशन चांगलं चिकनच्या आतमध्ये जाईल आणि चिकन चांगलं फ्लेवरफुल होईल. तर प्रॉपर ह्याला आपण इथे मिक्स करणार आहोत. चिकनचे पीसेस जे आहेत, तुम्ही चिकन चंगेझी बनवताना तव्यावरती आपण चिकन 70% कुक करणार आहोत. तर चिकनचे पीसेस थोडे मोठे मोठेच घ्यायचे, जसं आपण बिर्याणीसाठी घेतो त्याप्रमाणे चिकनचे मोठे पीसेस घ्यायचे. याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आपण इथे पाहू शकता व्यवस्थित चिकनबरोबर मसाला जो आहे, व्यवस्थित दही जे पण आपण मसाले आहेत हे मिक्स केलेले आहेत.
थोडंसं तेल टाकायचं, तर मॅरिनेशन ते चांगलं पकडलं जातं. ज्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे, तर तेल ॲड केल्यानंतर परत आपण इथे याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती याला आपण 15 ते 20 मिनटं याला फ्रीजमध्ये रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पुढची प्रोसेस, पुढची स्टेप काय हे तुम्हाला मी करून दाखवतो. तर सेकंड स्टेप आहे. पहिली स्टेप आपण केलेली आहे, चिकनला आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हा जो कांदा आहे, लांब चिरलेला जो कांदा आहे पातळ, हे कमीत कमी मी 4 कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे. आणि जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही कांद्याचा फ्लेवर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे हा कांदा आपण हलकासा ब्राऊन करणार आहोत. आणि ह्यामध्ये रेशो जो आहे तो आपण 2:1 केलेला आहे. म्हणजे टमॅटोची पेस्ट आहे ही डबल करायची कांद्यापेक्षा. ओके. आणि हे जी ग्रेव्ही आहे, ही ग्रेव्ही जी आहे ही थोडीशी जाडसर असणार आहे. तर त्यासाठी पहिलं आपण कांद्याला आपण ह्यामध्ये पॅनमध्ये लाईट ब्राऊन कलरमध्ये फ्राय करणार आहोत. कमीत कमी 4 मोठे चम्मच आपण इथे तेल ॲड करतो आहे कांदे फ्राय करण्यासाठी. इथे कांद्याला लाईट ब्राऊन कलर का द्यायचं आहे, कारण की जास्त आपण ब्राऊन केलं तर ती जी टेस्ट आहे किंवा जे जाडसरपणा आहे या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे कांदा हलकासा ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांद्याबरोबर इथे आपण यूज करणार आहोत थोडेसे काजू, 8 ते 10 काजू यूज करणार आहोत. तसेच कांदा आणि काजू ब्राऊन झाल्यानंतर हे हे जे मसाले आहेत ते परत आपण त्यामध्ये ॲड करून त्याची जाडसर पेस्ट करून घेणार आहोत. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे चांगला स्मोक येतो आहे. तर कांदा जो फ्राय करतो, तर कांदा फ्राय करताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ ॲड करून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तर कांदा ह्यामुळे काय होतो, लवकर ब्राऊन होतो. तर आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे, तर आपण इथे कांदा इथे फ्राय करून घेणार आहोत. आता तुम्हाला दिसतो हा एवढा खूप जास्त कांदा आहे, पण जेव्हा तो फ्राय होतो तेव्हा त्याची क्वांटिटी एकदम कमी होऊन जाते. कांद्याला आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे लाईट ब्राऊन, जास्त ब्राऊन करायचं नाही, हलकासा ब्राऊन झाला की कांदा आपण काढून घेणार आहोत. आणि त्याच तेलामध्ये आपण इथे जे काजूचे तुकडे आहेत हे चांगले फ्राय करून घेणार आहोत. त्याला पण आपण लालसर, जास्त लाल करणार नाही आहोत, हलकासा लालसर कलर देणार आहोत. कांदा फ्राय झाल्यानंतर तेल जे आहे, आपण बोलू तेल, ह्या तेलाचं काय करणार, तर हे तेल आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार. कारण ह्या तेलामध्ये सगळ्यात जास्त फ्लेवर असतो, कारण ह्या कांद्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे ते ह्या तेलामध्ये उतरलेला असतो. तर आपण इथे पाहू शकता की कांदा हा आपला हलकासा ब्राऊन झालेला आहे. तर ह्यामध्ये आपण हे जे काजूचे तुकडे आहेत, काजूचे 10 ते 12 तुकडे टाकायचे, जास्त नाही, अख्खे काजूचे 10 ते 12 आपण इथे तुकडे टाकून ह्याला पण चांगलं हलकासा फ्राय करून घेणार आहोत. कलर जास्त लालसर द्यायचा नाही, हलकासा लालसर कलर द्यायचा त्याला. आणि नंतर हे आपण काढून थंड करणार आहोत या मिश्रणाला. कांदा तुम्ही बघू शकता, मी पूर्ण एक बाउल भरून कांदा टाकलेला आहे आणि कांद्याची क्वांटिटी तुम्ही इथे बघू शकता एकदम कमी झालेली आहे फ्राय केल्यावरती. ओके. तर हा कांदा एवढाच आपल्याला ब्राऊन करायचा आहे. कांदा कसा आहे, कांदा तुम्हाला लालसर पाहिजे असेल एकदम बरीचसा सारखा गोल्डन ब्राऊन, तर त्याची एक हलकासा ब्राऊन व्हायला लागला की तो काढून घ्यायचा. कारण त्याच्यामध्ये सेम काजूचं पण तसं असतं, कारण त्याच्या आतमध्ये एक तेल शिरलेलं असतं आणि ते तेल जे गरम असतं त्याच्यामुळे कांदा आणि काजू हे आतल्या आतमध्ये त्याला कलर चेंज होतो आणि ते कम्प्लिटली ब्राऊन होतात. तर इथे बघू शकता तुम्ही कांदा आपला चांगल्या प्रकारे आणि काजूही हलकेसे ब्राऊन झालेले आहेत. तर ह्याला आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तेल जे आहे तेल आपण पॅनमध्येच ठेवणार आहोत. फक्त कांदा आणि काजू जे आहेत हे आपण इथे काढून घेणार आहोत. मी थोडासा कांदा ठेवणार आहे चिकनच्या ह्याबरोबर, हलकासा चिकन ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. चांगला फ्लेवर, कांद्याचा फ्लेवर पण चांगला येतो. तर हे जे काजू आणि कांद्याचे मिश्रण जे आहे ह्याच्यामध्ये आपण थोडे गरम मसाले ॲड करणार, स्पायसेस पावडर ॲड करणार आहोत. तर यामध्ये आपण 1 चम्मच धणे पावडर टाकणार आहोत. तसेच थोडीशी हळद, अर्धा चम्मच, लाल मिरची पावडर 1 चम्मच आणि थोडंसं मीठ.
हे सगळं मिश्रण जे आहे ह्याला आपण थंड करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर हे जे आपण चांगली पेस्ट करणार आहोत. पेस्ट करताना पण आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण आपल्याला ही पेस्ट जाडसर पाहिजे. याला चांगल्या प्रकारे मिक्स करू कांदा आणि मसाले आणि याला थंड करून घ्यायचं आपल्याला. हे जे चिकन चंगेझी आहे ह्यामध्ये ही तव्यावरती बनवणारी रेसिपी आहे. जसं आपण पावभाजी तव्यावरती बनवतो, चिकन जे आहे हे इथे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता चिकन चांगलं मसाला चांगला लागलेला आहे चिकनला. तर आता हे चिकन आपण या तेलामध्ये इथे फ्राय करणार आहोत. चिकनचे पीसेस इथे मी पूर्ण मोठे मोठे पीसेस घेतलेले आहे. होल तंगडी लेग पीस घेतलेला आहे. असेच पीसेस मोठे पीसेस घ्यायचे आहेत आपल्याला फ्राय करण्यासाठी. जसं आपण बिर्याणीसाठी मोठे पीसेस करतो त्याप्रमाणे ह्याच्यासाठी पण मोठे पीसेस करायचे. तेल आपलं गरम आहे ऑलरेडी. तर तेलामध्ये आपण हे चिकन फ्राय करणार आहोत. चिकन जे आहे तुम्ही बघा इथे चिकन आपण परत तेलात टर्न करून घेतो चांगल्या प्रकारे. दुसऱ्या साईडने ह्याला चांगलं शिजून घेणार. तुम्ही चेक करू शकता इथे कलर चेंज झालेला आहे आणि हे बघा एक बाजूने लाल झालेलं आहे ते, दुसऱ्या बाजूने त्याला आपल्याला शिजवायचं. चिकनला आपल्याला 70 ते 80% आपल्याला चिकनला इथे शिजून घ्यायचं आणि उरलेलं 30% जे आहे ते आपण ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत. तर असं हे होणार आहे चिकन चंगेझी. ओके, तुम्ही इथे बघू शकता चिकन चांगल्या प्रकारे इथे शिजलेलं आहे. ओके, 70% आपल्याला चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. तर चिकन आपलं तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे शिजलं आहे 70%. ओके, तर आता ही एक बॅच आहे, फर्स्ट बॅच आहे, ती आपण इथे काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. चिकनला चांगला कलर आलेला आहे, म्हणजे हे आतून तरी शिजलं नाही पण बाहेरून त्याला चांगला कलर आलेला आहे. आता उरलेलं जे चिकन आहे ते आपण यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. फ्लेम थोडा हाय ठेवायचा कारण आपल्याला फक्त वरून ते 70% कुक करायचं. आतमध्ये 30% जे आहे ते ग्रेव्हीमध्ये आपलं शिजणार आहे. आपली सेकंड बॅच पण आपण एक साईडने शिजवलेली आहे, बघू शकता तुम्ही इथे कलर. आता दुसऱ्या साईडने पण आपण त्याला थोडा वेळ शिजवायचं आहे. 2 मिनटं आपण ह्याला फक्त शिजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने आणि नंतर मग काढून ह्याच्यामध्येच आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ह्याच तेलामध्ये आपण ग्रेव्ही कंप्लीट करणार आहोत कारण चिकनचा ओनियनचा सगळा फ्लेवर ह्या तेलामध्ये आणलेला आहे, पूर्ण मिक्स झालेला आहे. तर हेच तेल आपण आपली फायनल ग्रेव्ही जी आहे ती बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर ही सेकंड बॅच पण आहे ती आपली चिकन 70% कुक झालेलं आहे. गॅस आपण इथे बंद करत आहोत. ओके, आणि हे चिकन आपण इथे काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. ओके, तेल आपण सेम करी बनवण्यासाठी हे तेल वापरणार आहोत. गॅस आपला बंद केलेला आहे. तर ही जर आपली आपण कांदा सगळ्यात पहिली स्टेप जे मध्ये कांदा आपण जो फ्राय केलेला होता आणि त्यामध्ये काजू टाकून त्याची मसाले ॲड केलेले त्याची जी आपण जाडसर पेस्ट करून घेणार आहोत. पेस्टसाठी इथे आपण याला मिक्सर जारमध्ये ॲड करतोय. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी, जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे, एकदम थोडंसं पाणी ॲड करून ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. कमीत कमी 4 छोटे चम्मच आपण इथे पाणी ॲड करणार आहोत आणि ह्याची जाडसर पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही पेस्ट आपण जाड ठेवलेली आहे, पातळ केलेली नाही किंवा स्मूथ केलेली नाही. तर ही पेस्ट आपण इथे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. कारण हे जे रेसिपी आहे ही
धाबा स्टाईल रेसिपी, थोडीशी धाबा स्टाईल, कारण दिल्लीमध्ये रेस्टॉरंटमध्ये आणि तुम्हाला धाब्यावरती जास्त करून ही चिकन चंगेझी तुम्हाला जास्त सर्व केलेलीच असते. आणि धाब्याचं जे जेवण असतं त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये जाडसरपणा जास्त असतो. प्युरे खूप इझी आहे. आपले टमॅटो आणायचे फ्रेश. ओके, काही लोक काय करतात, पाण्यामध्ये ब्लांच करतात, त्याला क्रिस क्रॉस ऑन द टॉपवरती क्रिस क्रॉस हे केलं जातं, कट केलं जातं आणि नंतर गरम पाण्यामध्ये टाकतात. 5 मिनटं जी स्किन निघाली की काढतात आणि त्याचे प्युरे मारतात. तर ह्यामध्ये आपण हे गरम करून, कढाई चांगली गरम करायची आहे आणि तेल जे आहे, हे जे आपण चिकन आणि कांदा फ्राय केलेलं तेल आहे, हेच तेल आपण चिकनसाठी वापरणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत खडे मसाले. तर खडे मसाल्यामध्ये मी इथे यूज करत आहे मोठी वेलची आहे, मसाला वेलची, तसेच काही लवंगा यूज करणार आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे इथे दालचिनी. तर 3च मसाल्याचे प्रकार आहेत, ते आपण इथे तडक्यामध्ये यूज करणार आहोत. ओके, तसेच त्याच्याबरोबर आपण ह्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत 2 मिरच्या. तर मिरच्याचं आहेत, मिरच्यांना आपण स्लीट करणार आहोत. ओके, स्लीट करून त्या मिरच्या आपण इथे ॲड करणार आहोत. मिरची तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची, जास्त तिखट आवडत असेल तर डार्क हिरवी मिरची असेल 4-5 टाकलं तरी तुम्हाला त्या ते तिखटपणा येईल. पण तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल किंवा जास्त तिखट पाहिजे नसेल ग्रेव्ही, तर तुम्ही दोन मिरच्या तुम्ही ॲड करू शकता. तसंच त्याप्रमाणे आपण इथे मिरची पावडर पण दोन्ही रेसिपी यामध्ये टाकलेले आहेत. जसं कांद्याचा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये आणि चिकनच्या मॅरिनेशनमध्ये आपण लाल तिखट वापरलेलं आहे. त्यामुळे थोडंसं बेतानी तुम्ही वापरू शकता. तर इथे तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 तुकडे दालचिनी टाकतो आहे, 2 ते 4 लवंगा टाकायचे आहेत आणि 2 मोठी वेलची टाकायची. मोठी वेलची जी आहे ती तुम्ही थोडीशी तोडून टाकू शकता. मसाल्याला चांगलं तडकून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टमॅटोची प्युरे. टमॅटोची प्युरे शिजवायचं, आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तेल थोडं साईडला सुटलं पाहिजे आणि टमॅटोचा कच्चापण जो आहे, कच्चापण आहे ते निघून झालं पाहिजे. त्यासाठी टमॅटो ही जी प्युरे आहे हिला चांगल्या प्रकारे 4 ते 5 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती आपल्याला चांगली शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्या टमॅटोबरोबर आपण इथे ॲड करणार आहोत त्या मिरची जी आपण कापून ठेवलेली आहे, ती मिरची यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. तर आपली जी टमॅटो आहे तुम्ही बघू शकता, इथे टमॅटो चांगल्या प्रकारे शिजतो आहे. ओके, आणि थिक पण झालेलं आहे, तेल साईडला सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक अर्धा चम्मच अद्रक लसूणची आपण इथे पेस्ट ॲड करणार आहोत, अर्धा चम्मच. ऑलरेडी आपण पहिल्यांदा चिकनमध्ये मॅरिनेशन करताना चिकनमध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. तर ह्यामध्ये थोडीशी आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून ह्याला 2 ते 3 मिनटं आपण ह्याला शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्ही थिक झालेली आहे पण जाडसर आहे. ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किंवा टमॅटोचं टेक्स्चर बघू शकता. ह्याला मी ब्लेंड करताना पण बारीक एकदम फाईन पेस्ट केलेलं नाही आहे, ह्याला थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. कारण तव्यावरचं जे चिकन चंगेझी बनतं, तव्यावरचं प्रिपरेशन असतं किंवा धाब्यावरचं प्रिपरेशन असतं, हे थोडंसं ग्रेव्ही टेक्स्चर जे आहे जाडसर असतं. तर आपण इथे बघू शकता इथे जाडसर ठेवलेलं आहे. तसंच ह्यामध्ये आपण हा जो मसाला आपण पेस्ट केलेली आहे कांद्याची आणि काजूची, ही आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. टमॅटोच्या पेस्ट बरोबर ह्याला मिक्स करून चांगल्या प्रकारे शिजवणार आहोत. तसेच ह्याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करतोय. तर ह्याच्यामध्ये पहिला आपण 1 चम्मच धणे पावडर टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर, काश्मीरी आहे त्यामुळे एवढी तिखट नसणार आहे. त्यामुळे आपण 1 ते 1.5 चम्मच यामध्ये काश्मीरी लाल मिरच पावडर ॲड करतो आहे. तुम्ही देगी मिरची पण आहे ती पण वापरू शकता, पण संकेश्वरी नका वापरू, संकेश्वरी थोडी स्पायसी असते. आणि ह्याच्याबरोबर आपण इथे थोडंसं
जिरा पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर पण टाकणार आहोत आणि थोडंसं चवीनुसार मीठ हलकंसं. तुम्ही बघू शकता मसाले ॲड केल्यानंतर ग्रेव्हीचा कलर पण चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे. आणि ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मिक्स चिकन. जे आपण चिकन कुक करून घेतलेलं आहे तर ह्या चिकनला आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. चिकन आणि ग्रेव्ही जी आहे ह्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे चिकन आणि ग्रेव्हीचं व्यवस्थित चिकन कोट झालेलं आहे ग्रेव्हीबरोबर. आपण ग्रेव्ही थोडीशी घट्ट आहे तर आपल्याला थोडे चिकन 30% जे उरलेलं आहे 20 ते 30% जे चिकन आपलं कच्चं आहे त्याला आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी जे आहे हे अर्धा कप आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहोत आणि नंतर ह्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं आपण याला कुक करणार आहोत. पाणी बघू शकतो आपण जास्त ॲड केलेलं नाही आहे, फक्त अर्धा कप पाणी आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याला झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. थोडंसं ग्रेव्ही टाईप झालेलं आहे तर ह्याला आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला परत 5 ते 7 मिनटं आपण ह्याला शिजवणार बिल्डन करणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला फ्लेम जो आहे तो स्लो करून घ्यायचा आहे, कारण फास्ट फ्लेमवरती चिकन खाली लागण्याचे चान्सेस असतात जळण्याचे. तर फ्लेम जो आहे आपण कमी करून ह्याला 7 मिनटं आपण चांगल्या प्रकारे शिजवणार आहोत. तर आपले 5-7 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता फ्लेवर खूप छान येतो आहे. ओके, तर आपलं तेल पण चांगलं सुटलेलं आहे चिकनच्या करीला आणि करी पण थिक झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता चांगल्या प्रकारे चिकन करी रेडी झालेली आहे. आता ह्या स्टेजवरती आपण थोडंसं फ्लेम वाढवतो आहे, कारण आपल्याला ग्रेव्ही जी आहे ही जाडसरच पाहिजे, जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही आहे. त्यामुळे ग्रेव्ही थोडी जाडसर ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत क्रीम. रिचनेस देण्यासाठी आपण हे थोडीशी क्रीम ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. फ्रेश क्रीम जी आहे ही आपण ॲड करतो, कारण आपण दही पण वापरलेलं आहे आणि टमॅटो पण वापरलं आहे तर थोडंसं आंबट होणार आहे. तर त्या आंबटपणा कमी करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं क्रीम वापरणार आहोत. क्रीम कमीत कमी 4 चम्मच आपण इथे छोटे 4 चम्मच आपण इथे क्रीम ॲड करतो आहे. तसेच गार्निशसाठी आपण ह्यामध्ये कोरिएंडर कोथिंबीर जी आहे ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. कोथिंबीर पण मी बारीक चिरलेली नाही, थोडीशी जाडसर मोठी ठेवलेली आहे. ओके, आणि फाईन मिक्स करून व्यवस्थित याला आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान तेल सुटलेलं आहे दोन्ही बाजूनी आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. ग्रेव्ही पण चांगली थिक झालेली, फ्लेवर तर खूप छान येतो आहे. गॅस इथे बंद करणार आहोत आणि ह्याला प्लेटिंग करणार आहोत. वरून आपण गार्निशसाठी थोडीशी क्रीम drizzle करणार आहोत. आणि कोथिंबीर. इंडियन ग्रेव्ही म्हटलं की त्याच्या गार्निशला कोथिंबीर आणि मेन ह्या 2 गोष्टी असल्याच पाहिजेत, त्याशिवाय पूर्ण गार्निश आणि टेस्ट पूर्ण होत नाही. तर अशा प्रकारे आपलं चिकन चंगेझी रेडी आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही जी आहे छान थिक ग्रेव्ही झालेली आहे, गार्निश पण प्रॉपर आहे, फ्लेवर तर खूप छान आलं आहे, कलर पण छान आला आहे, ग्रेव्ही छान आहे. तर अशीच रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा, बनवा आणि आम्हाला कळवा कशी झाली ती. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन रेसिपी सकट. तोपर्यंत नमस्कार.